आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जोपर्यंत महागौरी मातेसमोर दिवा लावला जात नाही तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण ग्रहण करणार नाही। जर तू पूजा केली नाहीस तर आईची आणि माझ्या नात्यात दुरावा येईल। मीरा, अंबिकाताई, मला आत्ता तुझ्याशी नाही बोलायचंय, तू जा ना इथून। मीरा ऐक ना, 2 मिनिटं माझं ऐकून घे प्लीज। हे बघ मीरा, आता तू या घरची सून आहेस। या घरच्या काही प्रथा तुला पाळाव्याच लागतील। प्लीज महागौरी मातेची पूजा कर आणि दिवा लाव। मी देवी समोर का जात नाही याचं कारण माहित आहे ना तुला, तरी सुद्धा तू हे मला सांगतेस। हो माहिती आहे मला, पण तुझी शपथ सध्यापुरती तरी तुला विसरावीच लागेल। नाही करू शकत मी असं। माझी बहीण जोपर्यंत मला सापडत नाही ना तोपर्यंत मी देवीचं तोंडही बघणार नाही। मीरा, अगं मीच तुझी मीरा आजवर तिला तिची राधाताई कधीतरी भेटेल या आशेवर जगत आली। तिला जर कळलं की राधाताई या जगात नाहीये तर फार उद्ध्वस्त होईल माझी पोर। काय म्हणालीस तू? माझी बहीण? तू मानायचीस ना मला बहीण, प्रेमाने राधाताई सुद्धा म्हणायचीस। त्या नात्याने सांगतीये, ऐक माझं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवी पुढे दिवा लावायचा आणि तो दिवा विसता कामा नये, कळलं? नाही म्हणजे सॉरी, परत एकदा एक्सप्लेन करा। माया, किती विसरभोळी आहेस ग। अगं, महागौरी मातेची पूजा कशी करायची हे मी जवळजवळ आता 2दा का 3दा सांगितलं तुला। हो, किती मोठी प्रोसेस आहे ही, किती स्टेप्स आहेत ह्या। प्रोसेस काय प्रोसेस? पूजा आहे ती पूजा, कळते का तुला? कशी आहेस ग तू माया? याच्यामुळे ती मीरा वरचढ ठरते। आत्या आत्या काय आत्या? हे बघ, आतापर्यंत तू फक्त अथर्वाकडे लक्ष देत होतीस, पण तुझं लग्न झाल्यानंतर, तू इथे सून म्हणून आल्यानंतर तुला पुढे काय काय करायला हवंय, कुठल्या कुठल्या पूजा अर्चा करायला हव्यात, ही माहिती काढून घ्यायला नको? मी काय म्हणते आत्या, आपल्याकडे जास्त वेळ नाही हा, तर आता पूजेची प्रोसेस काय आहे ही सांगा मला। तुझं नीट लक्ष असेल ना तरच कळणार आहे तुला। सांगताय का? बघा, मी तुम्हाला खरं सांगू का, ही देवी पूजा वगैरे या सगळ्यामध्ये मला काही एक इंटरेस्ट नाही। हा, मला फक्त सगळ्यांसमोर माझं कौतुक झालेलं हवंय, माझी इमेज कशी छान झाली पाहिजे सगळ्यांसमोर। तुला काय वाटलं मला याच्यात खूप हौस आहे? हा, हे सगळं जाऊ द्या। मला फक्त सगळ्यांना हे प्रूव्ह करायचंय की या घरची खरी सून फक्त मी होते। ताई, मला काय वाटतं ना हे तुला नाही कळणार। कित्येक वर्ष मी माझ्या बहिणीची वाट पाहिली। तुला सुद्धा एक बहीण असती ना तर तुला कळलं असतं माझं मन। मीरा, मला कळतंय ग सगळं, तुम्ही आता तुला सांगू शकत नाही। मीरा, तुला दिवा नाही लावायचाय, नको लावूस, काही हरकत नाही, मी लावते। फक्त देवघरात जायला मला तेवढी मदत कर। काय? देवघरात जायला तुला माझी मदत का हवी आहे? मीरा, मी एक आत्मा आहे। देवघरात देवळात मला असंच जाता येणार नाही। ताई, पहिल्यांदा तू आमच्या गावच्या देवळात मला भेटली होतीस। हो, पण मी बाहेर होते, तुझ्यामुळे मी देवळात आले, तुझा स्पर्श झाला म्हणून।
अगं, या घरात यायला सुद्धा एक बंधन होतं. अच्छा, तर यासाठी सुद्धा तू माझा फायदा करून घेतलास तर? हे सगळं आपोआप घडलं, मलाही नंतर लक्षात आलं हे सगळं. मीरा, आई काय म्हणाल्या की रामपुरे घरच्या सुनेने हा दिवा लावायचा. मी या घरची सून आहे आणि महागौरी मातेची भक्त सुद्धा. मी दिवा लावला तर तो विझणार नाही. फक्त मला देवघरात घेऊन चल. मीरा, आपल्या दोघींना एकमेकींच्या मदतीची गरज आहे. माया पूजा करायला तयार आहे ना. देवीची पूजा होतीये हे महत्वाचं. येस डॅड. आणि जोपर्यंत पूजा होणार नाही तोपर्यंत मंजिरी मामी काहीच खाणार नाही. दादासाहेब, काही काळजी करू नका. मंजिरी वहिनी आता उपाशी राहणार नाही. सून म्हणून मीराला जरी काळजी नसली तरी मायाला काळजी आहे वहिनींची. नाही म्हणजे मंजिरी मॅडमना असं अपसेट मी पूर्ण दिवस बघू शकत नाही. त्यामुळे मग मी विचार केला इट्स ओके, मी पूजा करते. मी दिवा लावून घेते, मग आपण पूजा करूया. चल. चला चला, आधीच उशीर झालाय, सुरूच करू आपण. चला देवघरात. घ्या. आपल्या जीवाला घोर लावून ही भटकतीये घरभर. बाबा, मीरा वहिनी देवघरात गेलीये. तुला जपणार